दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले घूटी गैला टोला पांगोली नाले पर मौजूद हूं। तो दर्शकों, आप मेरे पीछे देख सकते हो, यह जो है लघु पाट बंधारे विभाग की ओर से जो रिपेयरिंग के लिए मंजूर हुआ जो बंधारा है यह है। और इस बंधारे की जो है पिछले कुछ दिनों से रिपेयरिंग शुरू है। आज कहीं न कहीं देखा जाए तो यहाँ के जो बगल के किसान है रिटायर गुरुजी प्यारेलाल तिरपुड़े जो गुरुजी है, उनका कहना आ रहा है कि यही नाले की रेती जो है रिपेयरिंग के लिए जो है यहाँ पे यूज की गई है। कहीं बाहर से अच्छी रेती जो है लाई नहीं गई। क्या ट्यूनिंग होती है बराबर, या यहाँ पर जो काम हो रहा है वह एस्टिमेट के हिसाब से हो रहा है या नहीं हो रहा है, एक सबसे बड़ा सवाल खड़ा है। क्या संबंधित अभियंता जो है ठेकेदार को बचाने का तो काम नहीं कर रहा है, एक सबसे बड़ा सवाल खड़ा है। तो दर्शकों, जो बगल के किसान है 191 इसी 198 गट क्रमांक के बगल के बीच में जो बंधारा रिपेयरिंग हो रहा है, उसके बगल में जिनकी खेती है प्यारेलाल तिरपुड़े जो रिटायर गुरुजी है, उनसे जानने का प्रयास करते हैं उनका क्या कहना आ रहा है। माझं नाव प्यारेलाल काशीराम तिरपुडे, गैला टोला मुळगाव गैला टोला, सध्या राहणार आहे गोरेगावला। आणि जो बंधारा बनत आहे पांगोली नदीवरती, त्याच्या लागूनच माझी शेती आहे। येथे 2 गट आहेत, 191 आणि 198। तर हा बंधारा जो बनत आहे हा दोन्हीच्या जॉईंटवरती आहे। 91 आणि 98 लागूनच आहेत। तिथे हा बंधाराचं काम सुरू आहे। ठेकेदार सांगायला लागला, गुरुजी म्हणजे तुम्ही शेताकडे गेले तर? म्हणलो नाही, म्हणजे काम सुरू होऊन राहिला, म्हणजे JCP गेली आणि खोदकाम केला म्हणे। मग खरोखर जेव्हा पाहिलो तर त्या बाजूला ते JCPने माती वगैरे खोदली होती आणि काम आहे। आता कामाचं असं आहे की आपल्याला एस्टिमेट माहीत नाही किती काय आहे। तरी पण हे जे कामगार आहेत त्यांना बोललो मी की एस्टिमेट, तर म्हणजे ते आमच्याकडे एस्टिमेट नाही, जेही सांगतील किंवा ठेकेदार सांगेल। ठेकेदाराचं नाव विचारला तर पहिल्यांदा तर दुसरा डेव्हिड राऊतचं नाव समोर आला होता, त्यानंतर नाव आला भेंडारकरांचा। मग जेव्हा त्या साईडला वरच्या भागात जे काँक्रीट केला त्यावेळेस तर त्यांनी JCPने जमा केलेली जी वाळू होती त्या वाळूचा त्यांनी उपयोग केला। ते रेती कुठली होती जी वाळू? नाल्याचीच वाळू असं तुम्ही परफेक्ट हमखास सांगतो मी, त्याची फोटो माझ्याकडे आहे। आणि JCPने जे जमा केलं असे ते JCPचे चाकही आहेत। मग त्याच्यानंतर मी बोललो, ते काम करणारे होते भेंडारकर म्हणूनच, तर गुरुजी म्हणे रेतून मिळून नाही राहिली, पण 1-2 दिवसात टिप्पर येईल म्हणे। मग 4 या 5 दिवसानंतर तो टिप्पर आला, तर तोपर्यंत त्या साईडचं काम पूर्ण होऊन गेला होता वाळूच्याच। आता कालची घटना जेव्हा मी आलो इथे माझ्या ड्रायव्हरला घेऊन, तर एक मुलगा आहे, तो मुलगा त्या खड्ड्यातली वाळू काढत होता। मग त्याला बोललो मी, मग त्यांनी तो घमेल तिथे ठेवला आणि वरची टेकरावरची मग चांगली रेती त्यांनी आणली। मग तिथे जे ऑपरेटर होते, ऑपरेटरला विचारला, हे भाऊ बसले आहेत ऑपरेटर, हां, तर मग ते चांगली वाळू दिसली म्हणून गड्ड्यातून काढतो म्हणलं ना, की हां चांगली वाळू दिसली म्हणून आम्ही ते गड्ड्यातून काढतो, पण माझं समाधान नाही झाला, ते वाळू माती मिक्स होती। मग त्यानंतर इकडे लेबर होता, त्याला बोललो मी, तर म्हणे गुरुजी म्हणे तर पोरगा वर्ग आहे म्हणे, त्यांनी आत टाकून दिला असेल म्हणे। पण मग त्याच्यानंतर त्यांनी वरच्या ढगातली चांगली ऋतू माझ्यासमोर आणली। म्हणजे कुठेतरी का म्हणतात फॉल्ट आहे, कामात कुठं ना कुठं फॉल्ट आहे, भ्रष्टाचार होत आहे असं वाटतं तुम्हाला या कामात? आता भ्रष्टाचार म्हणता येत नाही, आता मी डायरेक्ट भ्रष्टाचार म्हणू शकत नाही, पण काम चुकारपणा आहे आणि कंची मारणं सुरू आहे कामामध्ये। म्हणजे 100% मी तर म्हणतो 100%। आता संबंधित अभियंता जे आहेत, इंजिनियर आहेत, त्यांना तुम्ही माहिती देत असतात तर ते तर तुम्हाला वेगळा जॉब देतात ना? बोलले ना, मी तर म्हणतो इंजिनियरने माझ्यासमोर यावा, माझ्यासमोर येऊन त्यांनी सांगावं, मग मी माझ्यावरचे फोटो सांगतो मी काय आहेत म्हणून। इंजिनियर फक्त आठवड्यातून 1 दिवस येत असेल, आमच्या रोजच्या व्हिजिट आहेत। आणि इंजिनियर एक बोलले, आता इंजिनियर माझा ठपका आहे, तो ठपका कोणता? इंजिनियर बोलले की JCPने जी वाळू काढली ते वाळू तो JCPवाला घरी नेला नव्हता। मी हमखास सांगतो की त्या वाळू JCPवाल्याने वाळू नेली नाही, आणि त्या जुन्या वाळूवरच जो नवीन टिप्पर आला, हां, त्या टिप्परची ऋतू त्या जुन्या म्हणजे नाल्याच्या ऋतूवर टाकली। काय वाटतं तुम्हाला, इथं क्युरिंग झाली का पाण्याची बरोबर? आता क्युरिंग आता मी ते सकाळ सायंकाळी मारत असतील, आता मी तर राहत नाही, पण ते म्हणतात आम्ही क्युरिंग करतो म्हणून। जैसे कि दर्शकों, आपने देखा जो किसान थे 191 इसी 198 गट क्रमांक के बगल में जो है लघु पाट बंधारे विभाग की ओर से रिपेयरिंग के लिए बंधारा बन रहा था। जो तिरपुड़े गुरुजी थे रिटायर, वह मौजूद थे हमारे साथ में तिरपुड़े गुरुजी, और तिरपुड़े गुरुजी ने
कहीं ना कहीं एक आरोप किया है कि यही नाले की रेती जो है यहाँ पे रिपेयरिंग के लिए यूज की जाती है और संबंधित अभियंता का कहीं ना कहीं देखा जाए तो ध्यान नहीं, ऐसा उनका कहना आ रहा है। क्या काम में भ्रष्टाचार हो रहा है या काम को लेकर जो अन्य कई सारे जो सवाल जो खड़े होते हुए नजर आते हैं, यहाँ पे जिस तरीके से ट्यूनिंग होनी चाहिए क्या ट्यूनिंग होती है या नहीं होती, एक सबसे बड़ा सवाल खड़ा हो रहा है। दूसरी ओर देखा जाए तो यहाँ पे जिस तरीके से जो है एस्टीमेट के हिसाब से काम होना चाहिए तो एस्टीमेट के हिसाब से काम हो रहा है या नहीं हो रहा है, एक सबसे बड़ा सवाल खड़ा है। तो दर्शकों बहुत ही जल्द पार्ट 2 में यही की खबर ग्राउंड रिपोर्ट के साथ दिखाएंगे। गोंदिया से देवेंद्र दमाए।